मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अंजली दमानिया यांनी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी काही महत्त्वाच्या मागण्या त्यांनी त्यामध्ये केल्या। त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जी एसआयटी नेमली गेलेली आहे ती एसआयटी रद्द करण्यात यावी, कारण एसआयटी मधले काही अधिकारी हे वाल्मिक कराडच्या जवळचे असल्यामुळे एसआयटी रद्द करण्यात यावी अशी गंभीर मागणी अंजली दमानिया यांनी केली। अर्थात यावर सरकार काय विचार करते याचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवू। आता याच प्रकरणातली आणखीन एक महत्त्वाची अपडेट, संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कुणी केली आणि का केली या प्रश्नाचं खरं उत्तर न्यायालयात कधीतरी मिळेल का हा प्रश्न आज उपस्थित होतोय आणि त्याला कारण आहे पोलीस आणि चौकशी यंत्रणांवर होणारे आरोप आणि त्यानंतर सरकारकडून उचलली जाणारी पावलं। या प्रकरणामध्ये आतापर्यंत इतक्या पोलिसांवर आणि इतक्या प्रकारचे आरोप झालेत की आता या प्रकरणाचा खरा आणि निष्पक्ष तपास होणार का याबद्दल शंका उपस्थित होत आहेत। हा फोटो नीट पहा। या फोटोतली एक व्यक्ती तर तुम्ही ओळखली असेलच, वाल्मिक कराड। संतोष देशमुख हत्या प्रकरणात यांच्यावर सर्वाधिक आरोप होत आहेत आणि ही दुसरी व्यक्ती आहे महेश विघ्ने। महेश विघ्ने बीड पोलिसात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीतील चौकशी अधिकारी। वाल्मिक कराड सोबतचा त्यांचा हा फोटो विधानसभा निवडणुकीनंतरचा आहे असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला। धनंजय मुंडे जिंकून आल्यामुळे वाल्मिक कराड आणि महेश विघ्ने आनंदी झाले होते। सांगितलं ना की एसआयटी पथकामध्ये असे जर वाल्मिक अण्णांचेच मित्र म्हणजे वाल्मिक अण्णांनी नावं दिली असतील की एसआयटी स्थापन करतायत ना, ही 12 नावं घ्या, ही 12 नावं टाका। त्याच्यात 2 जण पहिले बाहेर आले, त्यांचा फोटो मिठी मारतानाचा। आता तुम्ही मला सांगा, असा फोटो जर आला मिठी मारतानाचा, कुठल्या माणसाचा ते एसआयटीवर विश्वास बसेल? एसआयटी मधील आणखी एक पोलीस कर्मचारी महेश वाघ हाही वाल्मिक कराडच्या अत्यंत जवळचा मानला जातो। त्यामुळे एसआयटीतील 3 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हटवलं जाणार असल्याची चर्चा आहे। सुरेश धस सीएम साहेबांकडे फक्त एसआयटीचा प्रमुख कोण नेमायचं तर तेली साहेबांचं नाव आलं, साहेबांनी सही पण करून टाकली। खालचे जे अधिकारी दिलेले आहेत ते बीड सुद्धा नाही, बीड एसपी सुद्धा नाही, केस पोलीस स्टेशन आणि त्यांनी जे आहे ते नावं दिले, त्यात काही ऑब्जेक्शनेबल नावं आहेत, ती नावं वगळली जातील आणि चांगले अधिकारी त्याच्यामध्ये। पण बीड पोलिसांवर या प्रकरणी असे पहिलेच आरोप नाही आहेत। बीडमध्ये सरपंचाची हत्या झाल्यानंतर आठवड्याभरातच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली होती। बीडमध्ये एका विशिष्ट जातीचेच अधिकारी वर्षानुवर्ष तळ ठोकून असल्याचा आरोपही करण्यात आला होता। राजकीय वरदहस्तामुळे खोटे गुन्हे दाखल करण्यात बीड पोलीसच पुढे असल्याचा आरोप झालाय। भरमसाठ शस्त्र परवाने जिल्ह्यामध्ये वाटल्याचा आरोप करण्यात आला। आता हे सगळं कमी म्हणून की काय, ज्या आरोपीची चौकशी करायची आहे त्याचीच पाठराखण करणारे अधिकारी चौकशी समितीत नेमले गेले। पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकणार नाही म्हणून खंडणी प्रकरण सीआयडीकडे तर खून प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली। पण एसआयटी नेमताना ते अधिकारी आणि कर्मचारी यांचे गुन्ह्यातील संशयितांसोबत अजिबात हितसंबंध नसतील इतकी तरी शहानिशा करणं पोलिसांकडून आणि गृह खात्याकडून अपेक्षित होतं। पण इतकंही होत नसेल आणि 4 दिवसातच एसआयटीतील अधिकारी बदलावे लागत असतील तर या प्रकरणाच्या तपासावरती प्रश्नचिन्ह हे कायमच राहील।